नमस्कार. मी विजया लेंबे. आज मी आपणाला जी व्यवस्थापनासाठी सूचना आलेली आहे, जी की काल आलेली आहे, 1 मे 2026. त्याचा डिटेल वृत्तांत तुम्हाला देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना. तर आपण त्याला आता डिटेलमध्ये बघू. नंबर 1, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित उमेदवाराकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण करण्यासाठी दिनांक 15/12/2025 ते दिनांक 15/1/2026 एवढा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये 1,70,108 उमेदवारांनी त्यांची स्वप्रमाणपत्रे पूर्ण केलेली आहेत. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांच्या स्वीकारासाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे. पॉईंट नंबर 2, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर दिनांक 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत जाहिरात नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात येत आहे. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवरील ही जी लिंक दिलेली आहे, ॲड्रेस दिलेला आहे, या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापूर्वी आपण टेट 2022च्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असल्यास तोच युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. अन्यथा सरळ प्रणालीतील युजर आयडी हा या पोर्टलचा देखील युजर आयडी असेल. व्यवस्थापनास फॉरगॉट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये युझिंग वन टाइम पासवर्ड OTP सेंट वाया SMS खाली व्यवस्थापनाच्या सरळ पोर्टलचा युजर आयडी नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चा टाकून प्रोसीड यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर OTP येईल. आलेला OTP नोंद करून व्हेरिफाय यावर क्लिक करावे. त्यानंतर रिसेट पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड, कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चा टाकून चेंज पासवर्ड यावर क्लिक करावे. त्यानंतर नव्याने रिसेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल. सरळ पोर्टलवर नोंद असलेल्या संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरळ पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्याशी संबंधित शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात जाऊन त्यांचे लॉग इनवरून मोबाईल क्रमांक बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदू नियमावली तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त, माननीय विभाग आयुक्त कार्यालय यांच्याकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नियमावलीनंतर SCBCचे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनाने बिंदू नियमावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीची कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक 7/2/2019 सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदू नियमावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांना लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. बिंदू नियमावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहेत. तर इथे डिटेलमध्ये दिलेले आहे. व्यवस्थापन, जिल्हा परिषद व्यवस्थापन असेल तर जिल्हाधिकारी, प्राथमिक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका प्रशासन अधिकारी, आयुक्त, मनपा, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, प्रशासन अधिकारी, नंतर विभागीय शिक्षण उपसंचालक, खाजगी प्राथमिक, अध्यक्ष सचिव, संबंधित संस्था, संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, बृहन्मुंबई करता शिक्षणाधिकारी मनपा, खाजगी माध्यमिक शाळा, अध्यक्ष सचिव, संबंधित संस्था, संबंधित शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, खाजगी उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,
अध्यक्ष सचिव संबंधित संस्था, संबंधित शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदू नियमावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी. शाळा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2025 प्र प्रक्र 953 TNT1 दिनांक 1/1/2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे 2026 अखेर रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन पद भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. रिक्त पदांची मागणी करताना शालेय विभाग, शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 क्रमांक 174 TNT दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% मर्यादित मागणी नोंद करावी. रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदाबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदू नियमावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी. इयत्ता पहिली, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 25/2/2019, 12/6/2019 व 13/10/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. इयत्ता 6वी ते 8वी च्या गटातील भाषा, गणित विज्ञान व सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागण्या करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान हा विषय निवडावा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार कला व कार्यानुभवी ही पदे मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी विशेष शिक्षक अंतर्गत नोंद करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. इयत्ता 9वी ते 10वी या गटातील भाषा विषय, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित हा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान हा विषय निवडावा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा. इतिहास, भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय निवडण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र हा विषय निवडावा. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास हा निवडावा. फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास भूगोल हा विषय निवडावा. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये दिलेल्या निकषानुसार शारीरिक शिक्षण मंजूर व रिक्त असलेली पदे भरण्यासाठी शारीरिक शिक्षण हा विषय निवडावा. इयत्ता 11वी ते 12वी वर्गातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांसाठी मागणी नोंद करता येईल. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार अर्धवेळ व 2 विषयातील कार्यभारामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार अशा मंजूर आणि रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. जाहिरातीसाठी बिंदू नियमावली माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात करता येईल. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदू नियमावली, विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य करून घेणे आवश्यक आहे. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी. जाहिरात तयार करण्यासाठी टेट 2022 पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या युजर मॅन्युअल फ्लो चार्टनुसार कार्यवाही करावी. शिक्षण पदभरती संबंधित कामकाजाबाबत शैक्षणिक संस्थांना शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून विहित मुदतीत अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास ही बाब आयुक्त महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांना या ईमेलवर कळवावी. व्यवस्थापनास अन्य काही अडचणी आल्यास edupavitra25@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. दिस इज ऑल अबाउट नोटिफिकेशन. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यातल्या समजल्या असतील आणि जर तुम्हाला ह्या खरंच वाटत असतील की तुमच्या उपयोगाच्या होत्या तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड गिव्ह कमेंट्स for further updates. Thank you.